तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज डुंबरवाडी बबलू मुतला. वेलकम टू माय ब्लॉग. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता मराठीतून पण आता इथून पुढचा ब्लॉग चालू करतोय. आता मी आता ना दुपारची वेळ झाली, पण दुपारच्या वेळेला ऊन बिलकुल नाही इकडं मोकार पाऊस वगैरे. आणि उद्या तर आमची जत्रा पण होती, ती जत्रा पण आता काय वेळेस कॅन्सल होऊ शकते. पाणीच असलं इकडं लय, मला खोकला पण येतोय लय आज. तिकडे खऱ्या अर्थाने बघा ना काहीतरी गडबडीत आहे. काय करतोय मामा? आम्ही ना सकाळ धरून लय मेहनत केली आणि गाजर काढली होती, आणि ती गाजरात यायला आम्ही ना सकाळ धरून मेहनत करीत होतो, मस्त गाजर बिजर काढली होती आणि ती गाजर आता वाहून गेली. सकाळ धरूनची मेहनत आमची वाया गेली. तुम्ही बघू शकता आमच्या रुद्राची नवीन खरेदी. रुद्र नवीन खरेदी दाखव आपली, नवीन खरेदी दाखव आपली. गड्या दाखव ना नवीन घेतलेलं आपलं. गड्या कितीला घेतलं? कितीला घेतलं? 400 रुपये? 400ला का 500ला? आणि पावसामुळे एवढं पाणी साचलं होतं की पोरं पार त्याच्यात पाणी पाणी खेळत होते. आता तुम्ही बघितलं पावसामुळे तर लय गाजर वाया गेली होती. मग आता राहिली तेवढी धुवून घेतली होती. मग आम्ही त्यांना म्हणलो तुम्ही धुत बसा, मी घेतो आता नाश्ता वगैरे करून मस्तपैकी आता. आणि नाश्ता करता करता तारक मेहता का उलटा चष्मा पण बघतो म्हणलो आता काय. मग आम्ही पण म्हणलं लवकर नाश्ता करून घे, तुला मावशीला डबा द्यायला जायचंय. आणि मला पण तेच पाहिजे होतं, कारण की मावशीला डबा द्यायच्या बहाण्याने मला फिरायला पण भेटलेलं. एवढा भयानक पाऊस पडला होता तरी मावशीन ते सगळे काम करत होते, कारण की दुसऱ्या दिवशी ना कांदे लावायचे होते, म्हणून आज रोप काढायचं काम चाललं होतं. मग मी पण मावशीला मदत करू लागलो, थोडेसे कांदे वगैरे काढू लागलो आणि नंतर मग ते कांदे काढून वगैरे दिले मावशीला ते रोप. त्याच्यानंतर ना घरी जाऊन लवकर आवरलं, कारण की आपल्याला नाही तर गावात थोडंसं ना एक कार्यक्रम होता पाहुण्यांचा, त्या कार्यक्रमाला जायचं होतं. मग त्या कार्यक्रमाला आलो होतो आपण. आणि आता नुकतंच दिवाळी संपली, पण आमच्याकडे राहिलेले फटाके आणि मग आम्ही त्याच्यासंग काय ना काहीतरी करत बसलो होतो. पण आता नंतर कळालं भाई, एक बॉम्ब तर माझ्या पायापाशीच फोडला बॉ. हे असं सुतळी बॉम्बच्या वरती डब्बे वगैरे कोणी कोणी ठेवले ते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. आणि तसं पण दिवाळीत पोरांना फक्त एकच काम असतं, ते म्हणजे फटाके फोडणं.